संगीत हा आपल्या प्रत्येकाचा वीक पॉइंट प्लस स्ट्रॉंग पॉइंट आहे. म्हणजे मला वाटत नाही असं कोण असेल की ज्यांना संगीत हे आवडत नसेल. हॅपी असलो तरी संगीत, सॅड असलो तरी संगीत. म्हणजे संगीत किंवा म्युझिक हा आपला जीवनाचा अत्यंत अवयव भाग आहे. आणि त्यातला संगीत याच्यावरती सिद्धार्थ केळकरांचा अत्यंत सुंदर लेख तुम्हाला लोकप्रभेमध्ये वाचायला मिळेल. काय खासियत आहे? जगणं बदललं तर गाणी बदलतात. परत एकदा, जगणं बदललं तर गाणी बदलतात, अशी तो जावडेकरांचा अत्यंत सुंदर डायलॉग आपल्या लेखकाला इन्स्पायर करून गेला. अगदी आपण 1950 पासून ते 2024 पर्यंत पूर्ण जीवनपट बघितलं असं लक्षात येईल की आपले मूड्स सुधारण्यासाठी आणि बिघडण्यासाठी संगीताने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे. म्हणजे मला आठवतं सकाळी उठल्यापासून, अगदी पूर्वी रेडिओ असायचे, टी व्ही नव्हता, तर रेडिओ हा खूप पॉवरफुल मीडियम होता. म्हणजे सकाळी उठल्यापासून रेडिओ जो चालू व्हायचा रात्री झोपेपर्यंत पण रेडिओ असायचा. गाण्यांचे इम्पॅक्ट हा स्ट्रॉंग असतो आणि गाण्यांचे वेगळे फ्लेवर्स या लेखामध्ये अगदी वर्णन केले. त्याला वाचून दाखवा असं वाटतं. जगणं बदललं की गाणं बदलतंच रे. माझ्या मित्राचं हे वाक्य मला फार कोरलं गेलं. मग म्हटलं या वाक्याचा आपल्या वखुबनुसार शोध तर घेऊन पाहूया. त्या शोधात जे गवसलं, काही उमगलं, ते प्रश्न पडले, त्याचा अख्खा निचोड या लेखामध्ये. लोकप्रभा हातात घेतल्यानंतर पहिल्या 3-4 लेखामधला हा लेख जरूर वाचा. काय खासियत आहे लेखामध्ये? अत्यंत सुंदर चित्र, ब्लॅक अँड व्हाईट, तुम्हाला नॉस्टॅल्जिक मध्ये घेऊन जाईल. येस, तुम्हाला त्या पिरियडमध्ये घेऊन जाईल आणि तुम्ही ॲब्सोल्युटली इन्व्हॉल्व व्हाल. परत एकदा जगणे गाणं आहे सारे हा लेख न चुकता वाचा.